श्रोतेहो, नमस्कार. कोनवडे तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथील हरहुन्नरी प्राथमिक शिक्षक श्री गोविंद केरबा पाटील जी के बापू आपल्या 33 वर्षांच्या शिक्षकी पेशातून निवृत्त होत आहेत. या निमित्तानं गोविंदायन हा त्यांच्या गुरु शिष्यानी समस्त गोतावळ्यानं गौरविलेला चिरस्मरणीय वेचक वेदक अशा आठवणींचा गौरवग्रंथ गावशिवार कुटुंबानं त्यांना सुपूर्द केला आहे. त्यातील कडूगोड आठवणींची ही शिदोरी गावशिवार यूट्यूब चॅनलवर मनातलं एक एक पान होऊन, मनातलं एक एक पान होऊन. कवी, कलावंत आणि कृतिशील शिक्षक, लेखक नामदेव माळी. गोविंद पाटील यांना शिक्षक संघटनेतील कार्यकर्ता, शीळगायक, कवी, गायक, जंगलात, डोंगरात, निसर्गात भटकणारा भटक्या अशा विविध रूपात मी आजवर बघत आलेलो आहे. ज्या जागेवर ते उभे राहिले तिथं मनस्वी जगलेले आहेत. मला ज्यात आनंद मिळतो ते मी करणार म्हणून त्यांना ज्या ज्यावेळी जे जे करावंसं वाटलं त्या त्यावेळी त्यांनी ते केलं. सनक येणं हे कवींच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा घडतं. काही वेळा ही सकारात्मकता घडवणारी गोष्ट असते, परंतु प्रत्येक वेळी सकारात्मक परिणाम दाखवेल असं नाही. इतरांना त्रास न होता त्यातून चांगलं काही घडत असेल तर सनक उपयुक्तच आहे. गोविंद पाटील यांनाही अशी सनक येते आणि त्यातून एका चांगल्या कृतीची सुरुवात होत असते. त्यातूनच त्यांचं मनसोक्त जगणं, घडणं, घडवणं सुरू होतं. शीळ वाजवणं, शीळ वाजवून गाणी म्हणणं हे सहज गंमत म्हणून जवळजवळ प्रत्येकानंच अनुभवलेलं आहे. परंतु शीळ वाजवणं हा छंद होऊ शकतो आणि म्युझिक ट्रॅकवर शीळ वाजवून गाणी गाता येतात, त्याचा आनंद घेता येतो आणि दुसऱ्यांना आनंद वाटता येऊ शकतो हे फक्त गोविंद पाटील यांच्यासारखे कलंदरच करू शकतात. गाणं हा सुद्धा त्याचा छंद आहे. गाण्याची आवड जोपासण्यासाठी त्यांनी स्थानिक कलावंत, गायक, वादक, शिक्षक यांना घेऊन गाण्यांचे कार्यक्रमही केले आहेत. हा माणूस पाऊस ऐकण्यासाठी घराचं छत लोखंडी पत्र्याचं बनवून घेतो. डोंगराळ भागातील मुलांचं शिकणं, जगणं याचा अनुभव घेण्यासाठी, तिथलाही शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी, निसर्गात रमण्यासाठी, स्वच्छंदी जगण्यासाठी डोंगराळ दुर्गम भागात स्वतःहून विनंती करून बदली करून घेतो. नोकरीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोकणचा प्रदेश आणि समुद्रकिनाऱ्याचा मनमुराद आस्वाद घेता यावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यामध्ये बदली करून घेतो. हा कलंदर कलावंत विद्यार्थी दशेपासूनच असा आहे. 10वी नंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊन तिथला थोडाफार शिकण्याचा अनुभव घेतला. हे काही आपल्या कामाचं नाही, इथं आपला जीव रमणार नाही हे ध्यानात येताच अभियांत्रिकीला रामराम ठोकून DEDला प्रवेश घेण्याचं धाडस दाखवतो. यांच्या या सनकेमुळंच जिल्हा परिषदेच्या शाळेला एक चांगला शिक्षक लाभतो. खरं तर ही सनक नसून विचारपूर्वक घेतलेला ठाम निर्णय आहे. परंतु ज्यांना असा ठाम आणि धाडसी निर्णय घेता येत नाही, प्रत्येक ठिकाणी फक्त अर्थकारणच दिसते, त्यांच्या दृष्टीनं अशी माणसं सनकीच वाटतात. एकदा गोविंद पाटील यांना सनक आली आणि त्यांनी शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. स्वतःच्या फायद्याच्या अर्थकारणापेक्षा तिथल्या अर्थकारणात हस्तक्षेप करावा हा त्यांचा हेतू. अर्थात अर्थकारणातलं राजकारण त्यांच्या बसकीबात नव्हती. हे कळायला वेळ लागला नाही. हे आपलं काम नव्हे हे त्यांनी तात्काळ ओळखलं. पुन्हा त्या वाटेला गेले नाहीत. ही त्यांच्या पुढच्या जडणघडणीसाठी खूपच महत्त्वाची गोष्ट घडली. हा अवलिया स्वतः कवी आहे म्हणून फक्त स्वतः मिरवत राहिला नाही, तर आपल्यात जे जे आहे ते मुलांच्यामध्ये पेरत राहिला, रुजवत राहिला, उगवत राहिला, फुलवत राहिला. मग स्वतःचं हस्ताक्षर असो की कविता लेखन करणं असो की विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी सहज शिक्षण असो, त्यासाठी मुलांना साध्या साध्या प्रयोगाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा आणि निरीक्षण शक्ती यांचा विकास करणं असो,
पेठ शिवापूरच्या शाळेमध्ये मैदानात मध्येच असलेला देव त्याला हात लावणं ही फारच गरजेची पण नाजूक आणि अस्मितेला धक्का लागू शकणारी गोष्ट होती. वैज्ञानिक वृत्ती जोपासणाऱ्या मुलांच्या मदतीनं पालकांना विश्वासात घेऊन ही गोष्ट त्यांनी सहज शक्य करून दाखवली. किल्ले भुदरगडच्या पायथ्याशी पेठ शिवापूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा रुजवन नावाचा दिवाळी अंक ते नियमित काढत असत. विद्यार्थ्यांना अभिव्यक्त करण्याची संधी देणं, लिहितं करणं हे खूप वर्षांपूर्वी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांनी गोष्टी, कविता लिहिणं महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही. महाराष्ट्रातील शाळकरी मुलांचं साहित्य संमेलन असो की मुलांचे कविता संग्रह, गोष्टी संग्रह प्रकाशित होणं हे आपणास आज विशेष वाटत नाही. हे त्यांनी अगदी सुरुवातीला निसर्गाच्या सानिध्यात मुलांना शिकवलं. आपल्या आसपास दिसणारं, घडणारं, अनुभवता येणारं मुलं सहज साध्या शब्दात मांडू लागली. त्याचं फलित म्हणून रमिजा जमादार सारखी मुलगी आज उत्तम कविता लिहिते. यांनी अरुण म्हात्रे आणि सुरेश मोहिते या कवींना घेऊन कवितेची ध्वनिमुद्रिका तयार केली. यामध्ये आपल्या बरोबरीनं रमिजालाही घेतलं. नेहमीच्या पठडीतील पाठ्यपुस्तकाच्या कुंपणात राहून विद्यार्थ्यांचे कान किटवणारे हे शिक्षक नाहीत. त्यांचा स्पर्धा परीक्षेला विरोध नाही, परंतु त्याचं अवास्तव स्तोम माजवणं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं ते मान्य करत नाहीत. विजय चोरमारे, गोविंद पाटील आणि माझी विद्यार्थी दशेत कथाकथन आणि कविता वाचनाच्या स्पर्धेच्या निमित्तानं ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि 36 वर्षांपासूनची आमची मैत्री आजही अतूट आहे. नंतर मी आणि गोविंद पाटील शिक्षक झालो. विजय चोरमारे पत्रकार झाले. आम्ही स्वतःला घडवत गेलो. गोविंद पाटलांनी त्यांच्या गावामध्ये व्याख्यान मला सुरू ठेवून मला आणि आप्पासाहेब खोतांना वारंवार त्यांच्या गावी बोलावून कथाकथन करायला लावले. आमची मैत्री वृद्धिंगत ठेवली. गारगोडी तालुक्यातील कूर पंचकृषीतील साहित्य चळवळीने माझ्यासारख्याला साहित्यिक म्हणून घडवण्यामध्ये, साहित्याची आवड टिकून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे असं मला वाटतं. गोविंद पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार सातत्याने कूर पंचकृषीमध्ये साहित्य संमेलने आयोजित करत होते. पुढे मी गट शिक्षणाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यात रुजू झालो. त्यामुळं आणखी संपर्क वाढला. चांगल्या शिक्षकांच्या ओळखी करून देणं, शिक्षकांना मदत करणं, त्यांच्या उपयोगी पडणं, याबरोबरच स्मार्ट पीटीसारख्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कविता वाचनासारखे कार्यक्रम करत त्यामध्ये जान निर्माण करणं शक्य झालं. त्यांचा सहवास असा मिळतच गेला. पुढे मिरज तालुक्यात मी गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना विद्यार्थी शिक्षकांसाठी वाचन, लेखन, साहित्यिक उपक्रम सुरू केले. या चळवळीला त्यांनी हातभार लावला आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या लेखन कार्यशाळेपासून विद्यार्थ्यांचा शाळकरी मुलांच्या कविता हा कविता संग्रह आणि किलबिल गोष्टी हा गोष्टींचा संग्रह प्रकाशित करण्यामध्ये, त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन आयोजनामध्ये गोविंद पाटील आणि विजय चोरमारे या माझ्या 2 मित्रांचा मोठा वाटा राहिलेला आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून हे आम्हाला करता आलं. या काळात ते दमसा सभेचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते. पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून नाव सुचलं ते गोविंद पाटील यांची विद्यार्थिनी रमिजाईचं. तिनं आपल्या अध्यक्षीय भाषणातून लोकांना अचंबित केलं आणि अध्यक्षपदास पात्र असल्याचं दाखवून दिलं. शिक्षक संघटनेमध्ये कार्यरत असताना त्यांनी शिक्षक साहित्य संमेलनही भरवलं. मला त्याचा अध्यक्ष केलं. मी सहसा अध्यक्षपदाच्या वाट्याला जात नाही, तरीही मित्राचा आग्रह मोडला नाही. शिक्षणावरच्या प्रेमापोटी, माझ्यावरच्या प्रेमापोटी शाळा भेट या माझ्या पुस्तकावर कोल्हापूरमध्ये चर्चा घडवून आणली. आपल्या शक्तिस्थानाचा, आपल्याकडं असलेल्या सामग्रीचा सातत्यानं साहित्य सेवेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांनी उपयोग केला आहे. हे सगळं करत असताना गाव, तिथली माणसं, तिथलं राजकारण हे सगळं ते जवळून अनुभवत होते. गावगाडा आणि भवताल आपल्या कवितेत चित्रित केला आहे.
माणसाचं दुटप्पी वागणं, ढोंग, गावकी याचं चित्रण त्यांची कविता करते. त्यांनी कवितांमधून त्यांचं चिंतन, विचार आणि जगणं मांडलं आहे. गावकीर्तन सारखा गंभीर कवितासंग्रह यातूनच आला आहे. भुदरगड नागरी पतसंस्थेत झालेला भ्रष्टाचार, त्याची आलेली चीड, त्यावरची प्रतिक्रिया म्हणून कर्जात जन्मलो आम्ही सारखी कविता जन्माला आली. अलीकडेच आलेला त्यांचा थुई थुई आबाळ हा बालकविता संग्रह शिवाजी विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमात स्वीकारण्यात आलेला आहे. बालकवितेचा उत्तम नमुना म्हणून मी या संग्रहाकडे बघतो. आपल्याकडं बालसाहित्य म्हणजे फक्त उपदेश नाही तर गमती जमती याचं स्तोम फोपावलं आहे, किंवा एखादा विषय घेऊन कविता पाडण्याचा कार्यक्रम सुरू असतो. ग्रामीण जीवन बालकवितेमध्ये अभावानंच आढळून येतं. बालकांच्या भावविश्वासह खेडं, निसर्ग, शेती, प्राणी, पक्षी, रूढी, परंपरा, सण, उत्सव हे सगळं चित्रित करणारी खूप कमी बालकविता आहे. ही कमतरता भरून काढण्याचं काम या बालकविता संग्रहानं केलेलं आहे. मुलांचे रंजन करणारा, वाचनाची गोडी लागावी असा हा कविता संग्रह आहे. गंभीर कवितेबरोबर बालकविताही त्याच ताकदीनं लिहिता येते हे त्यांच्या या कविता संग्रहावरून दिसून येतं. ज्या ठिकाणी ते उभे राहिले तिथे समरसून जगले, आपली भूमिका प्रामाणिकपणे वठवली. हा मोकळा ढाकळा माणूस गंभीर कवी, कलंदर कलावंत आणि बालकांच्यात रमणारा, त्यांना समजावून घेऊन त्यांना कृतीत रममाण व्हायला लावून सहज शिक्षण देणारा प्रयोगशील शिक्षक आहे. शिक्षकांना 56 कला अवगत असायला हव्यात असं म्हटलं जातं. त्याच्या जवळ जाणारे हे आहेत. ते 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील उभारणीसाठी हार्दिक शुभेच्छा.